दिसे पुनरपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमिका किंवा उपजली या पिंडा मरण सांगाची ज्याचा जन्म झाला त्याच्यासोबत येताना मरण तो घेऊन येणारच. त्याच्यासाठी काही वेगळी घ्यायची गरज नाही. काही 4 चाकी गाडी विकत घ्यायला शुभम महाराज 20 लाखाची गाडी असू द्या 25 लाखाची असू द्या. मी काय का 25 लाखाची गाडी विकत घ्या आणि पाठीमागची डिक्की उघडून बघा तुम्हाला एक ट्रॅक दिसत नवं पुढं. त्याला स्टेपनी म्हणता. तुम्ही काय म्हणता बघायला? तुम्ही 25 लाखाची गाडी विकत घेतली की पाठीमागचा दरवाजा उघडला की स्टेपनी दिसत. ती स्टेपनी काढा दुकानदारला द्या. दुकानदार दादा ते स्टेपनी घ्या 5000 रुपये द्या. देईल का रे? बोला बोला बोला. आजारी का तुम्ही? देईल का दुकानदार? नाही ना. असं होईला होई म्हणून जा. नाही शुभम महाराज रात्रीचं कीर्तन मी त्या अहमदनगरचं एका म्हाताऱ्याकडे बघून केलं. म्हातारं मान हलवायचं होईला होई म्हणायचं. पण ते कीर्तन झाल्यावर ते एका मंडळाच्या माणसाला म्हणलं काय राव तुमच्या गावात ते म्हातार बाबा फारच चतुर फार हुशार फार विद्वान. अध्यक्ष बघून माझ्याकडे असलं शुभम महाराज म्हणजे म्हातारा बहीर आहे. बहिर कोणी इथं निघायला नको म्हणून मी चेष्टा करून माणसं पुढं बसवत असतो. तुम्हाला ऐकायला येतं ना बाबा? ऐकायला बसणारी माणसं पुढं बसत जा. नाही तर त्याला ऐकायला येत नाही दादा त्याला पुढं बसायचं देणार. त्याला डोळ्यानं कमी दिसतं शुभम महाराज त्याला वरात बघायचा देणार. त्याला डोळ्यानं कमी दिसतं त्या महिलेला तांदूळ नीट करायचा देणार. ते खालचं खडं उतर ते तांदळात टाकते तांदळात उतर ते मातीत टाकते. चांगली माणसं कीर्तन ऐकायला असते की कीर्तन सुद्धा चांगलंच असतं. काय सांगतो मी? 25 लाखाची गाडी विकत घ्या त्याच्यासोबत स्टेपनी फुकट आहे. ते दुकानदार म्हणाला 25 लाख घालवले अडपाटा ते स्टेपनीचे पैसे महागारी मिळत नाही फुकट. काय म्हणतो दुकानदार? फुकट. तेव्हा महाराज पकवास 15,000चा असू द्या नाहीतर 50 लाखाचा असू द्या सोन्यानं मडवला तरी तुम्हाला ते दुकानदार दादा त्याच्यासोबत गट्टी फुकटच देईल ना. गट्टीचे पैसे घ्यावे लागतील का? 15,000चा पखवा विकत घ्या त्याच्यासोबत लाकडाच्या गट्टीला असतं ना पण ते फुकटच आहे. खिसा शिवायला चांगल्या टेलरकडे जा नाहीतर पुण्याला जाऊन शर्ट शिवा. पण खिसा शिवला की त्याच्यासोबत शर्ट शिवला की त्याच्यासोबत खिसा फुकटच आहे ना. का खिशाचे पैसे टेलर मागत असतो का? नाही मागत. मंडप घ्यायला विकत जा त्या मंडपासोबत झालर सुद्धा घ्यावेच लागतं ना सिस्टमवाले. असे फुकटच असते ना. जा मोबाईल विकत घ्यायला. मोबाईल विकत घेतला की त्याच्यासोबत 3 गोष्टी प्रामुख्याने एक चार्जर दुसरा मॅन्युअल आणि तिसरा मोबाईलचा पीस. आता चार्जर काढा दुकानदारला म्हणा 1000 रुपये दे. देत असते का? देत नाही. मोबाईल घेतला की त्याच्यासोबत चार्जर फुकट. पे विकत घेतलं की त्याच्यासोबत टोपन फुकट आहे. मोबाईल विकत घेतला की त्याच्यासोबत चार्जर फुकट आहे. गाडी विकत घेतली की त्याच्यासोबत स्टेपनी फुकट आहे. पखावाज विकत घेतला की त्याच्यासोबत गटकी सुद्धा फुकट. शर्ट शिवला की त्याच्यासोबत खिसा फुकट. तसा जन्म घ्या मृत्यू सुद्धा फुकट. मृत्यू फुकट पटत नसत. येत नाही
फिरते पामर जीव विचारे जिचा अवताराला जावं लागलं तर सामान्य जीवाची कथा कुठं पटतंय महाराज आम्हाला. मरण अटळ आहे. शेवटच्या क्षणापर्यंत कोणालाही मरू वाटत नाही, पण कितीही प्रयत्न केला तरी कोणी अमर होऊन जन्माला आला नाही. या मृत्यूलोकाचं नावच मृत्यूलोक पडलं. इथं जन्माला येणारी माणसं मृत्यूच पावतात म्हणून मृत्यूलोक. जुन्या काळातल्या माणसाचे आयुष्य मर्यादा तपासा जरा, पुराण उघडा, इतिहास उघडा. 1-1 लाख वर्ष जगणारी माणसं होऊन गेली. सत्ययुगातल्या माणसाचं वर्ष 1 लाख वर्ष आयुष्य. सत्ययुग निघून गेले, 1 लाख वर्षाचं आयुष्य सुद्धा संपलं. त्रेतायुग चालू झालं, 1 शून्य कमी झाला, 10,000 वर्षाचं आयुष्य. आता ते सुद्धा युग निघून गेलं. द्वापार युग चालू झालं, पुन्हा शून्य कमी झाला, 1000 वर्षाचं आयुष्य. पुन्हा पहिल्यापासून जसं शून्य कमी होत आला तसा द्वापार युग संपलं, 1000चं आयुष्य सुद्धा संपलं. चालू झालं कलियुग. 1000वरचा शून्य कमी केला, शून्य झाला आता फक्त 100. आता देवाला विनंती करायची, जसं लाखापासून 1-1 शून्य कमी करत आला देवा, तसं 100वरचा फक्त शून्य घालू. नाही तर दादा 10 वर्षात 2 पंचवार्षिक घटत नाही. 2 पंचवार्षिक निवडणुकीपुरतंच आम्हाला शिल्लक ठेवू नको देवा. 100 वर्ष तरी किमान जगू दे. आणि आजच्या कीर्तनातून गडद परिवाराच्या दारादारी त्याला विनंती करायची. भरवे झाले आजीवरी, नाही प्रभू मृत्यूचे आहारी. वाचून आलो येथवरी, उरले ते हरी तुम्हा समर्पण. विठ्ठल ज्या अर्थी तो आम्हाला जिवंत ठेवलं, त्या अर्थी काहीतरी चांगलं काम करून घेण्याची अपेक्षा तुझी नक्कीच आहे. दिले देवाचं आम्हाला 100 वर्षाचं आयुष्य. पण काही माणसाचं आयुष्य हे वर्षावरती अवलंबून नसतं. माणसाचं आयुष्य हे नेमकी श्वासोच्छवासावरती अवलंबून असतं. मी नेहमी सांगतो, जा कधीतरी दहिवडीला बाजार भरला तर त्या गाडी विकत घ्या चावीवरती. चावीवरचं खेळणं विकत घेतलं की चावी दिल्यानंतर खेळणं ते 5-10 मीटर चालतं बाबा, जागेवरती थांबतं. पुन्हा ते लेकरू तिथं जातं, पुन्हा चावी देतं, पुन्हा पुढं ढकलतं. चावी दिल्यानंतर जसं खेळणं 10-5 मीटर चालतं, तसं ब्रह्मदेवानं या सगळ्या माणसाला म्हणजे गाड्यांना चावी दिली. कधी? सुरुवातीला ज्यावेळी माणसाचा जन्म झाला त्यावेळी ब्रह्मदेवानं सगळ्याला चावी दिली. तेव्हा महाराज हे माणूस नावाचं खेळणं तोपर्यंतच चालणार जोपर्यंत देवानं दिलेली चावी म्हणजे देवानं मोजून दिलेले श्वासोच्छवास माणसात आहेत तोपर्यंत. आणि एकदा का चावी संपली की माणूस म्हणणार काय चांगला होता हो, रात्री सोबत आम्ही जेवलो, एकाच ताटात जेवलो ना, सोबतच आम्ही रात्री पिलो नाही का. म्हणजे पाणी तो पाजल्यामुळे तो धडकून गेला. जीवन हे शाश्वत आहे, पण शेवटी अंतिम सत्य एकच, मरावं लागतं. महाराज मरावं लागतंय सगळ्यांना कळालं. आता हे ऐकून वर्ष तर त्याच्या कीर्तनात आमचं सुद्धा पाठ झालं. खरं तुम्ही आम्हाला चांगलं सांगा, मरावं लागतं. मग मरायच्या आधी आम्ही काय करायचं? 21व्या शतकात विज्ञानाने किती प्रगती करू द्या काका, पण 3 गोष्टी अजून माणसाच्या हातात नाही. पहिली गोष्ट जन्म नावाची गोष्ट अजून देवाच्या हातात, मृत्यू नावाची दुसरी गोष्ट अजून देवाच्या हातात, आणि निसर्ग नावाची तिसरी गोष्ट अजून सुद्धा देवाच्या हातात आहे. पण ज्याच्या हातात या 3 गोष्टी आहेत दादा, त्या देवालाच आम्ही का शरण जाऊ नये? ज्ञानोबरायांनी या सगळ्या गोष्टीचा विचारपूर्वक अभ्यास केला असावा. ज्ञानोबरायांनी सांगितलं, या जगाच्या पाठीवरती तुझ्या सत्तेने, वेदाची बोलणे, सूर्याची चालणे, ऐसा तू समर्थ. झाडावरती उलट लटकणाऱ्या वट वाघोला ते खाली पडून देते. आम्ही तर पायानं चालणारी माणसं आहे की सत्ता जर सगळीच त्यांच्या हातात असेल तर बायका, पोरं, घरदार याच्यात आम्ही न गुंतता माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर ज्यांना आम्हाला जन्म दिला त्या भगवान परमात्म्यालाच आम्ही का ओळखू नये? आणि नाही ओळखलं तर काय होईल परिणाम सांगितला अभंगाच्या पहिल्याच्या.
त्यांच्यासोबत चाली सुद्धा निघून गेल्या. आता चाली म्हणणारी जुन्या काळातली माणसं होती, आता चाल करणारी निघून आता ते महाराजांवरती सुद्धा चाल करायला मागं पुढे आता चाल करणारी माणसं जन्माला आली. जुन्या काळातल्या वारकरी चाली करणारे भाग्यवान माणसं आपण या शेजवडी गावात आरामचा जन्म मान तालुक्यातच नाही तर मी बारगाव्यानं ऐकत कीर्तन नारदाच्या गादीवरती उभा राहिलो आणि मी दादा तुम्ही बोलवलं म्हणून तुमचं गुणगान मुळीच करणार नाही. माझ्यासोबत असणाऱ्या प्रत्येक माणसाला तुम्ही कधी परस्पर विचारा. मी वारकरी संप्रदायातल्या ज्येष्ठांना ज्यात मानतो त्यात अग्रस्थानी कोणाचं नाव असेल तर दादा असेल. गळ्यात पवित्र तुळशीची माळ घातली, कपाळाला बुका लावला म्हणजे वारकरी होत नाही काका. माणसाच्या गळ्यात पवित्र तुळशीची माळ नसली तरी चालेल, पण त्याच्या पोटात मळ नसावा आणि असा निर्मळ मनाचा माणूस दादा म्हणून त्यांच्या चरणी साष्टांगपणे पाठवी बघता मोबाईलचा जमाना आला. सगळ्या चाली सुद्धा आता पिक्चरच्या चाली निघाल्या, पण वारकरी चाली तो होता तो. आता आत्ताच्या चालीत वचन ऐका कमलापती माझी रंगाची विनंती करजोडी सुख देगाची करजोडी सुख देगाची सुंदर ते दान उभे विटेवरी सुंदर ते दान उभे विटेवरी सरस्वती देवोया काही भगवंत नित्य भाव भक्ती देवोया नित्य भाव भक्ती देवोया नित्य भाव भक्ती देवोया उठाच करत उठिले नारायण उठाच
धडसवाड्यातली माणसं म्हणते बुवा तुला काकडा कराय आणला का कीर्तन करा सांगायचं तात्पर्य इतकं गोड वारकरी चालींचा गोडवा जो जुन्या काळात होता तो आता राहिला. अजून सुद्धा मी मान तालुक्याला भाग्यवान का समजतो म्हणा त्याला कारण नाही. जुन्या काळात पारायणात कीर्तन असायचं, हरिपाठ असायचं, गाथा भजन असायचं, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जागर असायचा. आता सगळं चालू राहिलं असेल पण रात्रभर भजन कुठल्या सत्यात होत नाही मला वाटत नाही. पण मान तालुक्यानं अजून भजनी मंडळानं ती प्रथा जपून ठेवली म्हणून त्यांच्यासाठी एक जोरदार टाळ्या वाजवा. रात्रभर जागून भजन करण्याची प्रथा होता आपल्या मानस तालुक्यात. सांगायचं तात्पर्य इतकंच माऊली महाविष्णू ज्ञानोबरायांनी या सगळ्या गोष्टीचा बारकाव्यानं अभ्यास केला आणि मग सांगितलं हे सत्य आलिया उलगा शारण करू बाबा रे हे सगळं जाणार आहे. वाटत असेल तुम्हाला माझे बाप, माझाच बाप, माझी ताई, माझा चुलता, माझी चुलती, अरे हे सगळं कुठंपर्यंत जोवरी चरण गा जोवरी म्हणते माझा माझा जोपर्यंत गीता करत नाही तोपर्यंत जगातली माणसं तुम्हाला मानतील. पण निस्वार्थ प्रेम करणारी माणसं फक्त तुमच्या घरात देवानं दिली त्यांना इतरत्र शोधू नका. वाटत असेल तुम्हाला माझ्यावरती प्रेम करणारी ही दुनिया आहे पण या दुनियातली सगळी माणसं तुमच्यावरती प्रेम करतील स्वार्थात होती. निस्वार्थ प्रेम करणारं घरातलं पहिलं दैवत आहे म्हणजे आमची आई. निस्वार्थ प्रेम करते मातेची अवघी बालकाची व्यक्ती देह विसरे आपुला जवळी घेता शीन गेला. एवढं निस्वार्थ प्रेम फक्त जगाच्या पाठीवरती आमची मान. बाकी तुम्ही जगातली माणसं वाटत असेल मित्र परिवार माझा गुण गोत आपले पाहुणे रावळे पण हे कुठंपर्यंत या जगाची एक रीत आहे. पाठीमागच्या 15 दिवसापूर्वी माझा एक व्हिडिओ फार गाजला. महाराष्ट्रातल्या 22 लाख लोकांनी बघितला. त्यात मी दादा सांगितलं होतं या समाजाची रीत आहे श्रीमंत माणसासोबत लांबचं नातं सुद्धा माणसं जवळचं करून सांगतात. असू दे एखादा श्रीमंत माणूस आमच्या घरात भावकीत पाहुण्यात माणसं म्हणतात अमुक अमुक साहेब ना हा ते आमचे फार जवळचे फार जवळचे. समाजाची रीत सांगतो मी नीट ऐका. श्रीमंत माणसासोबत असणारं लांबचं नातं सुद्धा माणसं छाती ठोकपणे सांगतात पण गरिबासोबतचं आपलं रक्ताचं नातं सुद्धा सांगायला माणसं लाजतात. ही समाजाची रीत आहे. विठ्ठल म्हणून तर माऊलींनी शब्द काढले ना कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत. आता इथे एक जाणकार माणसं शंका उपस्थित करतील हे मायबाप कवनाचे गणगोत म्हणताय पण हा देह नेमका त्यांचा नाहीच तर म्हणायचं कशासाठी. देह म्हणतो देव काळ म्हणतो हा देह माझा देह हा काळाचा. धन कुबेराचे देह म्हणतो कुबेर म्हणतो ते धन माझं आणि काळ म्हणतो देह माझा. पंचमहाभूत म्हणतात माझ्याकडनं उचलून नेलंय माझा आहे शरीर आणि ज्याचं शरीर आहे दादा तो छातीटोकपणे सांगतो शरीर पठ्याचं आहे आणि मायबाप सांगतात बाळ्या माझा. या शरीरावरती एका कुणाचा अधिकार नाही. जी गोष्ट सार्वजनिक मालमत्तेत मोडली जाते दादा त्याला एका माणसाचा कुणाचाच अधिकार मोडला जात नाही. तसा कळी काळ म्हणतो देह माझा. पंचमहाभूत म्हणतात देह माझा. ते जन्म देणारे मायबाप म्हणतात देह ते मुलगा म्हणजे माझा आणि ज्याला जन्म दिला तो स्वतः म्हणतो हा देह माझा. एकाचा कोणाचा अधिकार नाही म्हणून माऊलींना शब्द काढावे लागले कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत. अरे ही सगळी माणसं कुठंपर्यंत तुमचे आहेत जोपर्यंत तुमचा खिसा गरम आहे. पण तुम्हाला आता नाही कीर्तनातलं कळायचं हे तुम्ही म्हणताल सांगणं बुवाचा धंदा आहे पण शेवटी कळेल कळू येईल अंत काय शेवटी तुम्हाला सगळं कळेल. आणि या जगात सगळ्यात प्रामाणिक काय असेल दादा तर फक्त स्मशानभूमी. गरीब माणूस असू द्या श्रीमंत माणूस असू द्या जाळायला कुठं असेल तर स्मशानभूमी. काल परवाच मी बातमी वाचली शुभम महाराज अंबानीनं त्यांचं एक नवीन घर बांधलं आणि त्या घराची किंमत आहे 15,000 कोटी. गुगलवरती त्याची किंमत टाकून बघा किती जागा किंमत आहे 15,000 कोटी. 27 मजली इमारत अंबानीनं बांधली. किती 27 मजली ऐकताय ना.
तुम्ही फक्त ऐका, हिशेब राहू नका. त्यांचा हिशेब लावायला गेलं तर अचानक आपल्याला काय होईल सांगता येत नाही. 15,000 कोटीचा बंगला बांधला कुणी? अंबानीनं. त्यातले 3 मजली शुभ महाराज फक्त गाड्या पार्किंग करायला. आपला 2 मजली बंगल्याबद्दल ती वर्षभर म्हणते बंगला बांधायचा, बंगला बांधायचा, बंगला बांधायचा. 15,000 कोटीचा बंगला. मला बातमी वाचून जाऊ दे दादा. त्याला मी सांगितलं बाबा त्या अंबानीला तुझा नंबर असला तर नसत नंबर तर त्यांना पत्र लिहे आणि त्यांना फक्त एवढंच विचार 15,000 कोटीचा बंगला बांधला बाबा. जाळायला मात्र तुला स्मशानभूमीच्या पातळीतच जावं लागेल. घरातली माणसं तू मेल्यानंतर म्हणणार नाही तर आमच्या बापानं 15,000 कोटीचा बंगला बांधला आणि आमच्या गच्चीवर आमच्या बाबांना धरून देऊ म्हणतील का? कितीही काटकसरीनं केला तरी कधीच पूर्ण होत नाही. त्याचं नाव आहे संसार. पण पूर्ण तुम्हाला गेल्याशिवाय राहत नाही. त्याचं नाव आहे परमार्थ. गवनाचे मायवा गवनाचे गणगोर मृग जळावत हे पर्यंत आहे बाबा. यांच्या गोष्टीत ना गोर फटका तुम्ही काय करा ओळखा. भगवान परमात्म्याला ओळखा. भगवान परमात्म्याला का ओळखा? मृत्यूलोक नावाच्या बाजारात फक्त 4 गोष्ट काय असेल तर फक्त भगवान परमात्मा आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी आसार. माणसाला आता अब्रू राहिली नाही, त्याला प्रतिष्ठा राहिली नाही, पद राहिली नाही. जो तो जन्माला आलेला माणूस कशाच्या पाठीमागं धावत असेल तर त्याचं नाव आहे धन. पण धन कमवताना सुद्धा त्यांचे वाक्य नीट आहे का? जोडून या धन उत्तम व्यवहार. धनाच्या पाठीमागं धावणारा माणूस कोणाला या जगात थांबायला वेळ राहिला नाही. जा कधीतरी पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी माणूस गाडी चालवताना सुद्धा त्याला मागं बघायला सुद्धा वेळ राहिली. एवढ्या धावपळीत माणसाचं जीवन झालं. पण सगळेजण प्रयत्न करत आहेत धनासाठी. पण धनासाठी प्रयत्न कुठंपर्यंत? जोपर्यंत मी धन होत नाही तोपर्यंत. माणूस धनासाठी प्रयत्न करतोय पण कुठपर्यंत? निधन होत नाही तोपर्यंत. एवढं लक्षात घ्या. एकदा निधन झालं की मग मात्र आपला सुद्धा देणार लागणार माणसं म्हणणार अमुक अमुक माणसाचं अपघाती निधन. निधन शब्द का वापरला असेल तिथं याच्यावरती जरा विचार करा. आतापर्यंत धन कमवत होता पण आता एवढंच लक्षात घ्यायचं. मरेपर्यंत किती चिकाटीनं पैसा कमवला तर शेवटी बॅनरवर निधनच घ्यावं लागतं. म्हणून कमावलेला पैसा आपल्यासोबत येणार नाही, कमावलेली संपत्ती आपल्यासोबत येणार नाही. मग येणार काय? माणसानं जगलेलं प्रामाणिक कर्मानुबंधीनी मनुष्य रूपे. माताच्या गीतेचा अध्याय 15व्या अध्याय 2ऱ्या क्रमांकाचा श्लोक आहे. शेवटी सांगितलं माणसाचं जीवन कर्म प्रधान आहे. कसं? भगवती सीता ज्याची सून होती नीट आहे का? प्रभू रामचंद्र ज्यांचा मुलगा होता, अयोध्येचा जो राजा होता, कैकेयी सुमित्रा कौशल्याचा जो पती होता, इंद्र ज्याचा मित्र होता आणि अयोध्येचा जो राजा होता त्या राजा दशरथाला सुद्धा मारावं लागलं. आमच्यासारख्या सामान्य जीवाची कथा कुठं? अरे 3 प्रतिज्ञा ज्यानं केल्या होत्या, स्वर्गाला शिडी लावीन, समुद्राचं खारं पाणी गोड करीन, सोन्याला सुगंध आणीन, त्या राजा रावणाला जिथं मारावं लागलं बाबा सांगा. टेकवडी कवडीवर सोनं सुद्धा ज्याला सोबत नेता आलं नाही मग त्याच्यासारख्या सामान्य माणसाला मारावं लागले मोठ्याला. मग आमच्याची कथा कुठं? मग आल्यानंतर जन्माला काय करा? या सगळ्या गोष्टीत न गुरफटता ही साथी आलिया ओळगा शर. भगवान परमात्म्याला का ओळखा? त्याच्या पाठीमागं कारण आहे. तुम्ही देवाचं झोपून भजन केलं तर देव दादा तुमच्यासाठी उठून बसतो. नीट आहे का वाक्य? तुम्ही देवाचं झोपून भजन केलं तर देव तुमच्यासाठी उठून बसतो. तुम्ही देवाचं उठून बसून भजन केलं तर देव तुमच्यासाठी उभा राहतो. तुम्ही उभा राहा, देव तुमच्यासाठी चालायचा प्रयत्न करतो. तुम्ही चालत भजन करा, देव तुमच्यासाठी पळत येतो. आणि तुम्ही पळत भजन करा, देव एका क्षणात तुमच्यासमोर विठलं. या जगातल्या माणसाचा नियमच आहे. एखाद्याकडे बक्कळ पैसा असू द्या, माणसं तुम्हाला कौतुकानंच बोलतात. लांबची उदाहरणं देणारच नाही मी तुम्हाला. आला त्या गडस परिवाराच्या दारात एखादा श्रीमंत माणूस असू द्या, माणसाची रीत सांगतोय मी समाजाची. आणि चौकात जाऊ द्या त्यानं, चौकात बसल्या बसल्याच्या पाटलाला माणूस म्हणते पाटील राम राम. लयराव गाव फिरलो पण तुमच्यासारखा पाटील कुठं बघितला? काय राव आमच्या पिजवडी गावचं पाटील फार प्रेमळ मनाचा माणूस, लय मोठ्या मनाचा. आणि असे 4-5 कौतुकाचे वाक्य वापरले काका की ते डायरेक्टच म्हणतं त्याला 4 कटिंग द्या. कौतुकाच्या पुलाखाली मतलबाची नदी वाहत असते ही गोष्ट लक्षात घ्या. कधीच न बोलणारा माणूस आपल्यासोबत आज गोड बोलतोय याचा अर्थ असा की त्याचं आपल्याकडे काहीतरी काम
म्हणून ही साथी आलिया उलगा शारंग धरू यांच्या या माणसाच्या नादी लागू नका. तुम्ही एकच काम करा, ज्याच्यासाठी देह दिला त्याला ओळखा आणि त्याच्यासाठी नाही दिलाला देह ज्याला नाही ओळखता आला तर मग मात्र घोटाळा होईल. एकूण एक जावाई शुभ महाराज आणि अमेरिकेला कामाला. नीट ऐका कसा माणसाचा जन्म वाया जाईल. एकूणच एक जावाई अमेरिकेला कामाला. 4 वर्ष झाली लग्नाला. जावाई बापूचा कधी सासरवडीला पाय लागला नाही आणि मग मात्र सासून फोन केला, जावाई बापू बोला. जावयाचा सगळ्यात जास्त मान कुठं असेल दादाचा सासरवाडी. नागाचा मूर्ती ठेवी घाल राखी जावयाचा मान. सगळ्यात मोठा मान कुठं सासरवाडी. नीट ऐका संसार कसा वाया जाईल. काय शब्द घ्यावे लागले नाही तरी संसारू जाईल. जावाई बापूला फोन केला सासून. जावाई बापूला कुठे आहे जावाई बापू. त्याच्यामध्ये कामात आहे. 4 वर्ष झाली लग्नाला अजून सासरवाडीकडे फिरकलं नाही. असं करा, पुढच्या महिन्यात अमुक अमुक वारी आपल्या त्या बंगल्याची वास्तुशांती, तुम्ही तेवढं जेवायला या. सगळं फोनवर डन झालं. तारीख ठरली, वेळ ठरला. पण जावाई बापूनं सांगितलं, सासूबाई मी येईल फक्त तासाभरासाठी. मी काय का का वाया जाईल संसार. तासाभरासाठी येईल, हेलिकॉप्टर नाही येईल. 10:30 वाजता तुमच्या त्या विमानतळावरती उतरील. तिथं गाड्या लावा. 10:30 ते 11 तुमच्यापर्यंत यायला वाजतील. 11 ते 11:30 जेवण होतील. 11:30 वाजता जेवण झाली की 11:30 ते 12 गप्पा होतील आणि 12ला बरोबर मी निघेन. 12:30ला मला पुन्हा विमानतळावर हलावं लागेल. कोण म्हणते? जावाई बापू. एवढ्या कामाच्या व्यापातनं जावाई बापूनं ठरलं आणि मग सासूबाईचा थाट बघायचा. जावाई बापू यायचा म्हणून त्या सासूबाईनं 4 एकरात मांडव घातला. नीट ऐका का संसार वाया जाईल. 4 एकरात मांडव घातला आणि 4 एकरातला मांडव सगळ्या कांजेतल्या कपड्यातल्या पुढाऱ्याला निमंत्रण दिलं बाबा. आणि पुढाऱ्यांना निमंत्रण दिल्यावरती गावठी पुढारे होते ते काय ओरिजिनल होते का? पांढरे फेक कपडे घालून कधी बघण्यासारखं नटून प्युअर पांढऱ्या त्या कॉटनच्या टोप्या घालून कधी पांढरे कपडे 10-15 कधी गोळा केलं. जेवायला बसले ते ताटं बिटं वाढून ठेवली. सगळं ठरलं. जावायला आणायला कोणी जाणार, जावायच्या आल्यानंतर स्वागत कोणी करणार, जावायचं पाय कोणी पुजणार, जावायला जेवायला कोण वाढणार. आणि मग ते दादा एवढं बारीक नियोजन केलं सासूबाईनं. त्या ताटाच्या डाव्या बाजूला मीठ वाढायचं, उजव्या बाजूला भात वाढायचा, उजव्या बाजूला ते गुलाबजाम ठेवायचे, डाव्या बाजूला लोणचं ठेवायचं. म्हणजे हे तुमच्या तोंडाला पाणी सुटू देऊ नका. हे कुठल्या पुस्तकात लिहिलं नाही बाबा, हे आपल्या सोयीचं आहे दादा. म्हणजे ज्या गोष्टीचा कमी वापर असतो त्या गोष्टी ताटाच्या डाव्या बाजूला ठेवल्या जातात आणि ज्याच्यावर हल्ला चढवायचा किंवा महाराज ते उजव्या बाजूला. ते एवढा प्रामाणिक नियम माणसानंच तयार केला. हे कुठल्या पुस्तकात नाही, काही नाही. सगळं ठरलं. जावाई बापूला ते हेलिकॉप्टर मधनं कोण उतरवणार, जावाई बापूची गाडी. मी काही का बरं का संसार वाया जाईल म्हणतात माऊली. त्यांची पिशवी कोण घेणार, त्यांना कुठल्या गाडीत बसवायचं, बारीक नियोजन झालं. आणि 10:30ला जावाई बापू उतरायचे तर 10 वाजता जावाई बापूचा फोन. हॅलो, उचलला सासूबाईनं फोन. कुठं आला जावाई बापू, उतरला का तुम्ही खाली? हा लगेचच पाठवते गाडी. जावाई बापू म्हणजे सासूबाई पुढचं बोलू नका, माझं नीट ऐका. मी 10:30 वाजता तुमच्या इथं पोचणार होतो पण मला अर्जंट काम आल्यामुळं मी येऊ शकत. कोण म्हणते? अमेरिकेतला जावाई. 4.5 लाख रुपये खर्च केला शुभम महाराज. मी नीट ऐका, मला अभंग तुम्हाला समजावून सांगायचा. 4.5 लाख रुपये खर्च केला. जसा जावाई बापू येणार नाही म्हटला तसा सासूबाईना हातातला 50,000चा ऐकून जागेवा पडला. पुढे केले 4 आणि मग जावाई बापूला कसा राग काढायचा म्हणून पांढरे कपडेवाल्यावर राग. तडा पाय आपल्यात म्हातारी बाहेर आली. नीट ऐका. आणि जेवायला बसलेलं 15 पुढारी जेवाया चाटतच त्यांना वाटायचं पंचपक्वानाचं ताट वाढलं कवा जावायचं कधी हल्ला चढावतो. जेवायला बसलेले 15 पुढारी आणि जावाय बापू येणार नाही म्हटलं की सासूबाईनं बाहेर पाऊल टाकलं आणि सांगितलं, गिरा गिरा चालू करा, गिरा. जेवाय बसलेली शुभमबुवा म्हटली, तो सांगायची गरजच नाही, आम्ही बाहेर दुखूनच बसलो. तो फक्त खडा सुद्धा ठेवत साठून पोचून आणतो. आणि मग जाताना जावाई बापूची त्याच्या सासूबाई म्हणली, बया 4.5 लाख रुपये खर्च केला, 4,000 माणसं जेवली पण सगळा हो स्वयंपाक वाया गेला. काय म्हणते सासूबाई? 4,000 माणसं जेवली पण सगळा स्वयंपाक वाया. तसं म्हटल्याबरोबर दादा मी सुरवणापाशी जाऊन बघितलं तर सगळ्या डिक्या मोकळ्या होत्या, साठून पुसून आणलं होतं. तरी सासूबाई काय म्हणते? स्वयंपाक वाया
वाया गेला का सगळ्याच्या मुखात गेला? तरी सासूबाई काय म्हणते, स्वयंपाक वाया गेला. आणि मग सासूबाईकडे जाऊन मी विचारलं, सासूबाई 4.5 लाख रुपये घालवले, सगळं गाव जेवाय घालवलं, तुम्ही म्हणताय स्वयंपाक वाया गेला, स्वयंपाक वाया गेला. आणि मग तिनं मला पुढून सांगितलं, शुभ महाराज, ज्या जावयासाठी केला होता तो जावायच आला नाही, बाकीच्यांना घेऊन फायदाच काय? तो आला नाही म्हणून स्वयंपाक वाया गेला. तसा त्या आईनं सांगितलं जावयासाठी, आमच्या आळंदीच्या आईनं सांगितलं भगवान परमात्म्यासाठी तुम्ही जन्माला आला. आणि जर भगवान परमात्म्यालाच ओळखलं नाही तर नाही तरी जसा 4.5 लाख रुपये खर्च करून जावायनं आल्यामुळे सासूबाईला म्हणावं लागलं स्वयंपाक वाया गेला, तसा हा कोट्यवधी रुपयाचा देह ज्या भगवान परमात्म्यानं दिला त्याला जर तुम्ही शरण गेला नाही आणि त्याला तुम्ही अस्तित्व मान्य केलं नाही तर नाही तरी संसार जाईल. जगाच्या पाठीवरती मरावं प्रत्येकालाच लागतं, पण मरायच्या अगोदर तुम्ही भगवान परमात्म्याला ओळखा. निघून गेली आई आमच्यातनं, या धडस परिवारातनं आपल्यात ते प्रिय माणसं निघून गेली की दादा दुःख होतं, हे साहजिक आहे. रोज आम्ही बातम्या वाचतो, अमुक अमुक गाडीचा ऍक्सिडेंट, 15 लोक ठार, 10 माणसं ठार, 7 माणसं ठार, रोज बातम्या वाचतोय. पण माणसं पेपर वाचताना म्हणतात, पाटील त्या टेबलावरती बसावे, शुभ महाराज हातात पेपर आहे आणि एखादा महाराजाला, पाटील बातमी वाचली का? काल त्या सिन्नरला ऍक्सिडेंट झाला, 17 माणसं ठार झाली. पाटील म्हणतं जाऊ दे रे, किड्या मुंग्यासारखी लोकसंख्या झाली, कित्येक माणसं मरतात, कित्येक माणसं जन्माला येतात, काय त्याचं सुख दुःख? अहो नीट वाचा पाटील, नीट वाचा. हे म्हणतात नीट वाचा म्हणजे चहा पिऊ द्या मला, नीट वाचा म्हणजे काय? कित्येक माणसं रोज मरतात, नीट वाचा म्हणजे काय? अहो नीट वाचा पाटील, त्यात कोण कोण आहे ते. आणि मग पाटलानं हातात पेपर घेतला आणि मग वाचलं, पाटलाचा जावाई, पाटलाचा नातू, मृतांच्या आकड्या. आणि मग पाटलानं हातातला कप फेकला आणि मग म्हटल्या पटकन जाऊ लागेल का? आतापर्यंत तर म्हणत होता किड्या मुंग्यासारखी मरतात आणि कित्येक लोकसंख्या झाली, पण ज्या दिवशी खरं नातं कळालं, आपला माणूस गेला, तेव्हा माणसाला खऱ्या अर्थानं दुःख होत असतं. आळंदीतल्या मालकाला सुद्धा सगळ्यात मोठं दुःख झालं. झोपेत भावंड होती आणि आपल्या मायबापानं झोपेत टाकून देहांत प्रायश्चित्त केलं. आळंदीतल्या मालकाला आपल्या भावंडासोबत आईबापानं सोडून दिलं आणि इंद्रायणीच्या डोहात स्वतःचा देह संपवला, देहांत प्रायश्चित्त. लहानपणी मायबाप गेलेल्याचं दुःख त्यालाच विचारा, मी नेहमी सांगतो. ज्याला हात नाही त्याला विचारा हाताची किंमत, ज्याला पाय नाही त्याला विचारा पायाची किंमत, ज्याला डोळे नाही त्याला विचारा डोळ्याची किंमत, तसं ज्याला माय नाही त्याला विचारा मायेची किंमत. मी नेहमी सांगतो, शुभ महाराज, पैसा, प्रतिष्ठा, संपत्ती हे सगळ्या गोष्टी जर असतील ना तर गेलेलं घर सुद्धा पुन्हा बांधता येतं. भूकंपात एखाद्याचं घर पडू द्या, पुन्हा बांधता येईल बाबा. एखाद्याचा ॲक्सिडेंटमध्ये पाय जाऊ द्या, पुन्हा कृत्रिम पाय सुद्धा बसवता येतो. एखाद्याची गाडी जाऊ द्या, नवीन गाडी घेता येते. एखाद्याची जमीन जाऊ द्या, नवीन जमीन घेता येते. एखाद्याची अर्धांगिनी गेली तर पुन्हा दुसरी अर्धांगिनी सुद्धा करता येते. पण ज्या दिवशी आमची माय निघून जाते ना त्या दिवशी दुसरी माय मात्र करता येत नाही. या जगाच्या पाठीवरती एकदा कौन से है चीज जो बाजार में नहीं मिलती, अरे कौन सी है वो चीज जो बाजार में नहीं मिलती, सब कुछ मिल जाता है लेकिन माँ नहीं मिलती. गेलेली माय पुन्हा मिळत नसते गड्या. झाला असेल या धडसपणे मला दुःख, पण ऐका, खऱ्या आईचं प्रेम आणि सावत्राईचं प्रेम ह्यात जमीन आसमानचा फरक आहे, फार फरक. 5 वर्षाचं लेकरू
शाळेतनं माघारी आलं आणि आईच्या पोटात दुखायला लागलं. आईला सांगितलं जेवायला वाढ. अरे आईचं प्रेम सांगतो. आई जिवंत आहे ना तोपर्यंत दादा बरीच पोरं म्हणतात माझ्या आईला काळीची सुद्धा अक्कल नाही. मी नेहमी सांगतो कीर्तनातनं आपल्या पोरांना लेकरांना फार शिकवा, फार मोठं करा, त्यांना अधिकारी करा, तलाठी करा, ग्रामसेवक, PSI IPS फार मोठ्या पदावरती बसवा. पण त्याला एवढी शाळा शिकवू नका की त्यानं पुढे जाऊन म्हणावं आई तुला काळीची अक्कल. आईची अक्कल काढणे इतपत आपल्या पोराला मोठं करू. 5 वर्षाचं पोरगं खरी आईचं प्रेम आहे का? आईला सांगितलं जेवायला वाढ. आईनं सांगितलं राजा तुला गरम गरम चपाती करून देते. चपात्या भाजता भाजता आईच्या छातीत दुखायला लागलं. खाली गुडघे टेकवले. तिनं आरोळी दिली, किंचाळी दिली, जमिनीवरती कोसळली. 5 वर्षाचा लेकरू आई. खरी आईचं प्रेम आहे का? गेली या धडस परिवारातनं आई निघून तुम्हाला कित्येक पैसे मिळतील इथून पुढच्या काळात, पण आईचं खरं प्रेम पुन्हा नाही मिळायचं. जगाच्या पाठीवरती तुम्ही किती मोठं व्हा, 50 लाख रुपयाचा बंगला बांधा, पण त्या बंगल्यात जर म्हातारीच बसायला नसेल तर त्या बंगल्याला शोभाच काय. 10 लाख रुपयाची गाडी विकत घ्या, पण आता गाडीत बसायला आमची आई राहिली नाही. भगवंत किती निष्ठुर असतो. ऐकायचं असेल तर एखाद्या भल्या मोठ्या दवाखान्यात जा जिथं प्रसूती केली जाते. मेल जेवंत माणसाला मरावं लागतं, जन्म झाल्यावर मरावं लागतं. हे तुम्ही रोज कीर्तनात ऐकता, पण जन्म व्हायच्या आधी सुद्धा मरावं लागतं. त्याचं नाव आहे आईच्या पोटात असलेल्या गर्भाचं. ज्याचा जन्म होणार होता त्या लेकराला सुद्धा आईच्या पोटात मारावं लागतं. मग याच्यापेक्षा मोठं दुःखच काय. निघून गेली आई आमच्यात न, पण नीट आहे का खरी आईचं प्रेम? आई म्हणून आरोळी दिली, बापाला बोलवलं. बाबा बघा ना माझी आई, बाबा बोलत नाही, उठवा ना तिला. आता जेवायला वाढती म्हणलेली माझी आई, उठवा तिला. बापानं उचललं, दवाखान्यात ऍडमिट केलं. उपचार चालू होते. उपचाराशी झुंज देणारा माणूस ती स्त्री होती, पण नाही तिला शेवटी यश आलं. डॉक्टरांनी हातातले ग्लोव्ज काढले, हात जोडले आणि सांगितलं पाटील आमच्या परीनं प्रामाणिक प्रयत्न केला पण वाचवता आलं नाही, माफ करा. 5 वर्षाच्या लहान लेकराला काही कळतं आई गेलेल्याचं दुःख. मी खऱ्या आईचं प्रेम सांगतो. या गरज परिवाराला सगळ्या गोष्टी मिळतील पण पुन्हा आई नाही मिळायची. आईचं प्रेम घरासमोर बांधलं, तोपा गर्दी झाली लोकांची. जो तो त्या आईजवळ यायचा, रडायचा. अगरबत्त्या लावल्या होत्या, हार घातले होते, ताटीवरती त्या आईला बांधलं होतं. लहान लेकरू बापाच्या जवळ जायचं, म्हणायचं काका बाबा होता त्या आईला उठवा ना माझ्या. किती वेळ झोपली माझी आई, उठवा ना तिला. काय करतं लहान लेकराला आई. बाप म्हणायचा राजा लेका निघून गेली बघ तुझी आई, 7 समुद्राच्या पलीकडे निघून गेली, आता पुन्हा येत नाही. बाबा मला सुद्धा जायचं माझ्या गावाला. त्या गावाला माझी आई निघून गेली ना तिथं सुद्धा मला जायचं. ऐकत पोरांना बघा देवाचं गाव नाही कळत. सगळा विधी झाला बाबा. 6 महिन्यानं बापानं दुसरं लग्न केलं. नीट आहे का खऱ्या आईचं प्रेम? निघून गेली ना धडस परिवारातनं आई. पोरांना वाटत असेल माझी माई इथं बसायची, सोनबाईला वाटत असेल आमच्या आत्याबाईंना या वाटेवरती बसायच्या, लेकींना वाटत असेल माझी माय त्या तुळशीच्या वृंदावना शेजारी बसायची. अरे माझ्या माय आमच्या घराच्या समोर बसली तर त्या घराला वजन यायचं. आता नाही पुन्हा मिळायची. जा जिथं तुमच्या आईला माती दिली त्या मातीत तुम्ही जाऊन गडागडा जरी लोळला तरी आता आई पुन्हा येत नसते. ढगाड गेलेला सूर्य दुसऱ्या दिवशी उगवेल पण माती आड गेलेली माय पुन्हा यायची नाही. निसर्गाचा नियम आहे. आई दिसेल फक्त, आता ती फक्त फोटो, पण आठवण आवाज देते बाबा, स्पर्श देत नाही. आता आईला मिठी मारता येणार नाही, आता आईशी बोलता येणार नाही, आता आईच्या पाया पडता येणार नाही. त्या लहान लेकरानं 6 महिने झाले की बापानं दुसरं लग्न केलं. नीट आहे का? 2 महिने झाले बापानं त्या पोराला जवळ घेतलं. रविवारचा दिवस होता. घराची कडी लावली आतून. ती सावत्राई पाणी आणायला गेली होती. बापानं प्रश्न केला, ए पोरा इकडे. बापाचा राग पाहिला. पोराला वाटलं बाप मारतो की काय माझा. माय निघून गेली ना माझी, आता मी कुणाच्या जवळ जायचं, कुणाला सोडव म्हणायचं. बाबा हात जोडतो बाबा, फक्त तुम्हाला मी आई गेल्यापासून चॉकलेट सुद्धा मागितले नाही बाबा. सुताईचा एक सदा सुद्धा मागितलं नाही, नाही अट्टास केला. पाया पडतो बाबा, तुम्ही फक्त मारू नका. बापानं सांगितलं लेका अरे बाप फक्त मारण्यासाठी नसतो रे, प्रेम करतो त्याचं नाव सुद्धा बापच असतं. बाप दिसायला फणसासारखा, बाहेरून काटेरी, पण आत मऊ मुलायम घर चाकल्याशिवाय कळत नाही. लेका मी मारायला नाही आलो तुला. खऱ्या आईचं प्रेम आहे का? मी एका प्रश्नाचं उत्तर विचारतो, तेवढंच प्रामाणिकपणानं दे. झाला माझा प्रश्न. काय रे लेका
तुझी जन्म देणारी माय आणि ते 6 महिन्यापूर्वी नांदायला आलेली तुझी दुसरी माय, यात काय फरक वाटतो का रे? पोरग हसायला लागलं शुभम दादा, आणि ते लेकरू म्हणतं वाटतो ना बाबा फरक. माझी जन्म देणारी माय होती ना, ती माझ्यासोबत नेहमी खोटं बोलायची, आणि काल नांदायला आलेली नवीन आई खरं बोलते बाबा. बापाला सुचेना उमजेना, थरथर कापायला लागला हात बापाचा, आणि सांगतं काय बोलतो तरी का? जन्म देणारी माय खोटं बोलायची आणि खोटी आई खरं बोलते. हो बाबा, बाबा मी अस्ताव्यस्त पसारा टाकायचो, माझी जन्मदाती माय मला म्हणायची पप्या नाही तुला जेवायला देणार बघा. जेवायला देणार नाही म्हणायची बाबा. 5 वाजल्या की जवळ घ्यायची, डोक्यावरनं हात फिरवायची, मांडीवरती बस म्हणायची, गोड गोड पापा घ्यायची माझा, मला म्हणायची असं वागतात करेल का? असं वागायचं नसतं. जेवायला देणार नाही म्हणायची बाबा, आणि जेवायला द्यायची. खोटं बोलायची ना ती, खोटंच बोलायची. देत नाही म्हणायची जेवायला, आणि स्वतःच्या हातानं घास भरवायची बाबा, ती खोटं बोलायची. तुम्ही दुसरी आणलेली ती खोटी आई आहे ना बाबा, ती खरंच बोलते. तुम्ही ऑफिसला जाता, माझ्याकडनं पसारा अस्ताव्यस्त पडतो, मग ती माझी खोटी आई म्हणते ए तुला पसारा उचलून ठेव नाही तर तुला जेवायला देणार नाही बघ. बाबा जेवायला देणार नाही म्हणते, मी खरंच 4-4 दिवस उपवासी ठेवते हो बाबा, माझी खोटी आई खरं बोलते. सांगू द्या मला, गणेश परिवाराच्या दारात आला, रात्री अपरात्री कधी आलात प्रवासातनं, तर रात्रीच्या 2 वाजता तुमची पत्नी तुम्हाला विचारेल किती पैसे कमावले, पण जेवलात का आहे विचारणारी फक्त तुमची माय नाही. आता पुन्हा मिळायची. भारत देशाचे पंतप्रधान झाले, पाठीमागच्या काही दिवसापूर्वी त्यांची सुद्धा आई निघून गेली शुभम दादा. पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब भारत देशाचे पंतप्रधान, पण आईसाठी तिचं लेकरू. पाहिलं असेल तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओ, मोदी साहेब त्यांच्या गुजरातला गेले होते, त्या म्हातारीनं पाण्याचा ग्लास दिला पाणी प्यायला, जवळ बसवलं मांडी शेजारी, साहेबांनी ते सगळं खाल्लं, पाणी पिले. गडबडीत पिलेला पाण्याचा घोट मोदी साहेबांच्या पांढऱ्या दाढीवरनं उघडला. म्हातारीनं घाईघाईनं ती पांढरी कपड्याची त्यांची माय, बघितलं असेल तुम्ही, पांढरी साडी घातलेली, सुरकुत्या पडलेली, कपाळाला कुंकू नसलेली, वय झालेली, थकलेली. म्हातारीनं पांढऱ्या साडीचा पदर घेतला, मोदी साहेबांचे ओठ पुसले. गड्या सांगतोय कशासाठी? भारताचा पंतप्रधान, त्यांना अक्कल नाही का तोंड पुसायची? भारत देशासाठी ते आपले पंतप्रधान, पण आईसाठी मात्र लेकरू आहे, मरेपर्यंत विसरू नका. विठ्ठल प्रेम करणारी आई निघून गेल्यानंतर नेमकं काय करायचं? खचायचं नाही. भोगतोन घडे संगीता वाचून धरावी ते म्हणे सामा. आई निघून गेल्यानंतर खचून जायचं नसतं, मग काय करायचं? खचून आयुष्य जगायचं. आशिया नावाचा खंड आहे, त्यात भारत नावाचा देश. भारत नावाच्या देशात सोलापूर नावाचा जिल्हा, त्यात पंढरपूर नावाचं गाव. जा त्या पंढरपूर नावाच्या गावात भेटायचं का तुम्हाला तुमच्या आईला? तिथं गेल्यानंतर इंद्रायणी आंघोळ करा असं म्हणतात. त्या चंद्रभागेत आंघोळ करा, अवघीचं तीर्थे घडली एक वेळा, चंद्रभागा डोळा देखलिया. डोळ्यानं पाहिलं तरी सगळ्या तीर्थाचं पुण्य. आईला भेटायचं ना तुमच्या, चंद्रभागेत आंघोळ करा, चोखोबरायांचं मंदिर दिसेल. वारकरी संप्रदायाचं वैभवच आहे दादा. या वारकरी संप्रदायात कबीर, मोमीन, लतीफ, मुसलमान, सेना, नाभी, दान, विष्णुदास सकळाची येथे आहे अधिकार. कलियुगी उद्धार हरिनामे, खट नट यावे शुद्ध होऊन येणारे. वारकरी संप्रदाय जातीला थारा नाही. त्या चोखोबरायांच्या समाधीचं दर्शन घ्या, स्वतः चोखवा. आईला भेटायचं ना तुमच्या, समाधीचं दर्शन घेऊन थांबायचं नाही. आता त्या पायरीवरती आंधळी पांगळी माणसं बसली असं म्हणतात. आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा, त्यांच्यासाठी मुळात तो विठेवरती उभा राहिला. त्या आंधळ्या पांगळ्या माणसाला खिशातला 1 रुपया काढा, त्यांच्या त्या टोपलीत टाका. त्या आंधळ्या माणसात, पांगळ्या माणसात तुम्हाला तुमची माय दिसेल. वाटते ना आईला भेटायचं? थांबू नका, पायऱ्या करून वरती या. एकाच घरातल्या 14 माणसांनी समाधी घेतली, त्याला नामदेव पायरी म्हणतात. थांबायचं नाही, त्या नामदेव पायरीवरती डोकं ठेवा. साधू संतांनी आपलं जीवन समर्पित केलं भगवान परमात्म्याशी. इथं नेहमी सांगतो, आयुष्याचं सरपण होण्याच्या अगोदर समर्पण करा. आणि सरपण तर होणारच, देवाला समर्पण करायला शिका. थांबू नका, आईला भेटायचं ना, महाद्वारात जा, रांगेत उभा राहा. भगवान परमात्म्याला तुमच्या खिशातला पैसा लागत नाही. भगवान परमात्म्याला तुमची इस्टेट चालत नाही.
देवाला लागतो तो फक्त तुमचा शुद्ध भाव. देवाला भाव लागतो दादा, पण माणसं भाव खायला लागली ही शोकांची का. रांगेत उभा राहा, आईला भेटायचं ना तुमच्या. आता पुढं जा, विटेवरचा पांडुरंग दिसेल, त्याच्या पाठीमागं रुक्मिणी आई साहेब दिसतील. आता डोळे झाकू नका, हात जोडा आणि उघड्या डोळ्यानं ती भगवान परमात्म्याची मूर्ती पहा. त्या भगवान परमात्म्याच्या मूर्तीत तुम्हाला तुमची गेलेली आई दिसेल आणि ती मूर्ती तुमच्यासोबत बोलेल, बाळा आलास का रे, आलास. त्या भगवान परमात्म्याचं दर्शन घेतल्यानंतर आईला भेटलेल्याचं सुख होईल. म्हणून आता खचून जायचं नाही, मरेपर्यंत फक्त एकच करायचं. विठोबार नाही तरी संसार जाईल रया. कवनाचे मायबाप कवनाचे गण गौतम बघजळा होत जाईल लया. बरोबर 10 मिनिटाची वेळ आपल्याकडे शिल्लक राहिली. अजिबात उशीर करायचं नाही, सोडायला आणि चालू करायला सुद्धा उशीर मी कुठं करत नाही. त्याच्यासाठी कारण आहेत बाबा. कीर्तन लवकर चालू केलं आणि उशिरा सोडलं तर माणसं म्हणतात बुवाला कधीच कीर्तन नसल. सोडायला उशीर केला तर माणसं म्हणतात बुवाला कधीच कीर्तन नसेल, त्यानं तर हातपाय पसरतोय. आणि आधी कीर्तन सोडलं 12च्या आधी तर दादा माणसात यांचं भांडवल संपलं. म्हणजे नावं ठेवणारी माणसं या समाजात अजून सुद्धा जिवंत आहेत. फक्त पारावर माणसं बसली की म्हणायची काय राव जुन्या काळातली माणसं. जुन्या काळातली माणसं म्हणजे फार चांगली, पूर्वीची माणसं फार चांगली. आत्ता माणसं बिघडली. आत्ता बित्ता काही नाही आणि पूर्वी सुद्धा काही नाही. जुन्या काळात सुद्धा वाईट माणसं होतीच. आणि जुन्या काळात जर सगळीच माणसं चांगली असती बाबा तर तुकोबांचा गाथा पाण्यात बुडवला असता का. जुन्या काळात जर सगळीच माणसं चांगली असती तर माऊलींच्या झोळीत शेण टाकलं असतं का. जुन्या काळात सगळीच चांगली असती तर शिवाजी महाराजांच्या घरात राजकारण निर्माण केलं असतं का. जुनी माणसं जर सगळीच चांगली असती तर पवित्र सीतेवरती लोकांनी आळ घेतला असता का. मग माणसं चांगली होतीच कधी. फरक इतकाच होता, जुन्या काळात चांगल्यात वाईट होते आणि आता वाईटात चांगली. विठ्ठल जगाच्या पाठीवरती निस्वार्थ प्रेम फक्त आईच. आई शब्द किती गोड आहे सांगू तुम्हाला. आई शब्द इतका गोड आहे की मिठासारख्या खारट पदार्थाला आई लावा. मीठ नावाचा शब्द एका पेनानं कागदावरती लिहा आणि आता त्याला आई शब्द लावा. मिठाई शब्द तयार होतो. मिठासारख्या खारट पदार्थाला जर आई चिटकवली तर मिठाई शब्द तयार होतो. एवढा गोड शब्द आहे, त्याचं नाव आहे आई. म्हणून मी मगाशी सांगितलं ना, सबसे बडी हे माँ वगैरे सबसे बडी. सगळ्या दृष्टिकोनातून तुम्ही अभ्यास करा, पण एकदा तीच जन्म देणारी माया आम्हाला जाऊ द्या. आता मात्र तसं प्रेम भेटायचं नाही. जुन्या काळात आम्ही इथे लहानपणी 5वी 6वीला जायचो शाळेत आणि मग गुरुजी आम्हाला शिकवायचे. हंबरून वासराले ताटकी जवा गाय हवा मले तिच्यामध्ये दिसती माझी माय, दिसती माझी माय. आराया बाया सांगत होत्या होतो वासाना. दुष्काळात मायेच्या माझ्या आठला होता पाना. पण पिठामंदी पाणी टाकून मले पाजत जाय. तवामध्ये पिठामध्ये दिसती माझी माय, दिसती माझी माय. अर काट्या कुट्या येत जायला माय जाई राणा. पायात नसे वाहन तिच्या फिरे आणवाडा. पण काट्या कुट्या काट्या कुट्या काट्या कुट्या
काही तिचे मानत नसे काय गावामध्ये काट्यामध्ये दिसली माझी माय दिसली माझी माय दिसली माझी माय शिकवायचं ना गुरुजी. त्या आईची महत्त्व सांगणाऱ्या कविता असायच्या, बापाचं महत्त्व सांगणाऱ्या कविता असायच्या. आता कविता सगळ्या बोलल्या. आता गुरुजी एकच शिकवतात, जॉनी जॉनी पप्पा मिटिंग शुगर नो. शाळा सुद्धा आता अँड्रॉइड निघाल्या, कुठल्या कंपनीच्या शाळा काही कळलं ना मला. ते शेवटी गुरुजी त्याला म्हणताय हा 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 हा. नेहमी सांगतो बाबा, आपल्या लहान लेकरावरती संस्कार करणारी दोनच माणसं, एक आपली माय आणि दुसरे गुरुजी. 2च तास लेकरू घरी सापडत असेल, बाकी सगळं ट्युशनला त्या शाळेत. हे संस्कार करण्याचं सगळ्यात मोठं विद्यापीठ म्हणजे आमची आई. किती उपकार केलेत तिनं सांगू 2 मिनिटात बाबा. लहान लेकरू इंग्लिश मिडियमला घातलं तर त्याला 35,000 रुपये फी फक्त लहान लेकरू सांभाळायची. पुण्या मुंबई सारख्या शहरात जा, ते दोघं नवरा बायको कंपनीत कामाला, आणि ते बेबी केअर नावाचा एक नवीन कन्सेप्ट निघाला. लहान लेकरं फक्त सांभाळायची. शुभम महाराज 10,000 15,000 रुपये महिन्याला घेतात फक्त ती लहान लेकरू सांभाळायला. आपल्या आईनं आपल्याला 9 मास 9 दिन गर्भात वागवलं. त्या आईनं आत्तापर्यंत आपल्याकडनं किती रुपये पगार घेतला, किती रुपये भाडं घेतलं नाही ना घेतलं. उपकार केले तिनं आमच्यावरती. नाही तिचे उपकार, त्या आकाशाचा कागद केला, समुद्राची शाई केली, मेरू पर्वताची लेखणी केली, तरी महाराज तिचं वर्णन करू शकत. अनंत उपकार केले, अनंत. आई शब्दाचा अर्थच काय? आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर. साक्षात ईश्वराचाच आत्मा अंश रूपानं आमच्या घरात येतो, त्याचं नाव आहे आई. आई गेली की आमच्या आयुष्यातलं प्रेम संपलं, जिव्हाळा संपला, आणि ती आपुलकी वगैरे सगळ्या गोष्टी संपल्या. आता जाता जाता फक्त या आईच्या वर्षश्राद्धाला एकच संकल्प करायचा. आई तू होती तोपर्यंत आम्ही तुझ्याबरोबर, तुझ्यासोबत असताना आई तू आमच्या सगळ्या सुखदुःखात सांभाळली. स्वतः उपवाशी राहील, आमचं पोट भरलं. ते आई स्वतः फटक्या लोगड्यात होती तू, आणि आम्हाला चांगली कपडे घालायला दिली. मी नेहमी तरुण पोरांना सांगत असतो, पोरांनो, नट नट्यांना आदर्श मानत जाऊ नका. कारण नट नटी कमी कपडे घालतात शुभम महाराज आम्हाला अट्रॅक्ट करण्यासाठी, आणि आमची माय फाटकी साडी नेसायची आम्हाला प्रोटेक्ट करण्यासाठी. अरे ते आम्हाला आकर्षित करतात, आमची माय आम्हाला विकसित करते. या 2 गोष्टीचा फरक बघा. अट्रॅक्ट करणाऱ्या माणसाकडे आदर्श माणूस जाऊ नका. अरे त्यांचा तो बिझनेस आहे, त्यांचा धंदा आहे. आमची म्हातारी फाटकं लुगडं नेसायची ना, ते फक्त आम्हाला विकसित करण्यासाठी. म्हणून नटनटींचे फोटो मोबाईलला ठेवत जाऊ नका. आपल्या वय झालेल्या म्हातारीचा फोटो ठेवत जा. मी नेहमी सांगतो, विटेवरच्या पांडुरंगाची सेवा केल्यानंतर तुम्हाला गेलेली माय पुन्हा भेटेल की नाही मला माहिती नाही. विटेवरच्या पांडुरंगाची सेवा केल्यानंतर तुम्हाला गेलेली माय पुन्हा भेटेल की नाही मला माहिती नाही. पण घरात असणाऱ्या तुमच्या आईला अजून पूजा. पंढरीचा पांडुरंग तुमच्या घरी नांदायला आल्याशिवाय राहणार नाही. भक्त पुंडलिकासाठी ऐकताना तुम्ही त्या मंडपावरती गाणी, ते नसते टाइमपास करण्यासाठी नसतात. त्यातनं चांगला बोध घेत चला. आणि आईच्या वर्षश्राद्धाला जाता जाता शेवटचं वाक्य, जाताना चांगले संकल्प करून जा. 2023 साल चालू झालं तसं आपलं नवं साल दादा गुढीपाडव्याला, पण ते पाश्चात्य संस्कृतीच्या प्रमाणे नवं साल जानेवारी महिन्यात चालू झालं. आता चांगले संकल्प करा. पहिला संकल्प करायचा, आमच्या घरातल्या वयस्कर माणसांचा आम्ही तिरस्कार करणार नाही. धर्म मंडपात बसलात ना, बरीचशी अजून वयस्कर माणसं इथं उपस्थित आहेत, आणि मला खरंच इथं वाड्यावरती आल्यासारखं वाटतंय बाबा. हे पटकेतली माणसं म्हणजे आता वाटायला लागलं आपण महाराष्ट्रात कीर्तन करतोय. नाही तर बरीचशी जीन्सच्या पॅन्टीची पोरं कीर्तनात आम्हाला रोज दिसतात. हे वैभव आहे महाराष्ट्राच्या मातीचा. चांगला संकल्प करा. पहिला संकल्प करायचा, घरातल्या ज्येष्ठांचा मी आजपासून आदर करणार. का? वय झालेलं झाड असू द्या. अरे वय झालेलं झाड कदाचित तुम्हाला फळं देणार नाही, पण मरेपर्यंत ते तुम्हाला सावली द्यायला कधी विसरत नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. अशी सावली देणारी माणसं म्हणजे आमच्या घरातली वयस्कर माणसं. गेल्यानंतर तुम्ही किती प्रयत्न करा, पण त्यांच्याशिवाय तुमच्या घराला शोभा नाही. म्हाताऱ्या माणसांचा तिरस्कार करायचा नाही. संकल्प क्रमांक 1, घरातल्या ज्येष्ठांचा आदर करायचा, सन्मान करायचा, त्यांचा तिरस्कार करायचा नाही. दुसरा संकल्प करायचा, अंधश्रद्धा डोक्यातनं काढायची. तिसरा संकल्प करायचा, आपल्या पोरांसाठी संपत्ती कमी कमवा, पण त्यांच्यासाठी संस्कार सगळ्यात महत्त्वाचे कमवा. 3 संकल्प झाले.
आणि सगळ्यात महत्त्वाचा अभाव काय असेल समाजात तर संस्कार. आज या दळस परिवाराला द्यावे तेवढे धन्यवाद थोडे. आपल्या आईच्या प्रित्यर्थ वर्ष श्राद्धाला कीर्तन ठेवलं, हा सगळा मंडप घालणं, महाराज बोलवणं, हे सिस्टीम लावणं, महाप्रसाद ठेवणं, काय तोंडानं बोलायची कामं नाहीत. याच्यासाठी पुई कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरी कर. सात्विक स्वरूपाची पूर्व जन्माला यावे लागतात. हे आयड्या गायड्याचं काम नाही. मी त्याच्यासाठी नेहमी सांगतो, तुका म्हणे येते पाहिजे जातीचे. जातीवंत महाराष्ट्रातली माणसं त्याच्यासाठी संस्कार कोणी केले असतील तर त्या माता माऊलीनं. अशी संस्कार करणारी आई आमच्यातनं निघून गेली. देवाला विनंती करायची, देवा जिथं कुठं आमची आई असेल तिथं तुला तुझ्या चरणाजवळ जागा दे आमच्या आईला, आणि उर्वरित घरातल्या कुटुंबातल्या लोकांना सुख शांती समाधान उत्तम आरोग्य उदंड आयुष्य या सगळ्या गोष्टी लाभू दे. आणि आईच्या प्रित्यर्थ तिचा वसा आणि वारसा या सगळ्या गोष्टी त्यांच्या मुलांकडनं अविरत चालू राहू दे. त्यांच्या हातून समाजाची देशाची देवाची धर्माची सेवा घडू दे. आणि आईचे संस्कार मरेपर्यंत या पोरांना विसर पडू देऊ नको, एवढी विनंती आईला करायची, देवाच्या चरणी करायची. झालेली कीर्तन सेवाच्या आईच्या चरणावरती अर्पण करत असताना जे काही चुकलं असेल ते अल्पशा बुद्धीचा दोष समजा, जे काही बरोबर असेल ते समर्थ सद्गुरूंचा